नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. आज आपण पुन्हा चर्चा करणार आहोत अजितदादा पवार यांच्या अपघाती मृत्यूबद्दल. पण त्या मृत्यूला आता जवळपास 1 महिना पूर्ण होतोय आणि त्यानंतरच्या ज्या घडामोडी घडत आहेत, त्यानंतर ज्या गोष्टी घडत आहेत, प्रामुख्याने रोहित पवारांच्या संदर्भात, त्याबद्दल आपण बोलणार आहोत. रोहित पवारांनी 3-4 प्रेस कॉन्फरन्स घेतल्या, प्रेझेंटेशन्स केले आणि बऱ्यापैकी मुद्दे त्यांनी हा अपघात नसून घातपात कसा आहे याबद्दल बरेच मुद्दे मांडले. ते आपण सर्वांनी पाहिले, त्याची चर्चाही आपण केलेली आहे. त्यानंतर आता जेव्हा 2 दिवसापूर्वी DGCAने VSR कंपनीच्या विमानांच्या उड्डाणांवर बंदी घातली, खरं तर ही कारवाई होती VSR कंपनीवर, पण त्यानंतर रोहित पवार कितीतरी जास्त पटींनी आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय. हे आक्रमक का झालेत आणि कालपासून काय घडतंय हे आपण बघूया. साधारणपणे VSR कंपनीवरती उड्डाणांवरती बंदी लादल्यानंतर काही ठिकाणांवरनं त्याचं स्वागत केलं गेलं की पहिली कारवाई आहे असं वगैरे बोलले गेलं. पण रोहित पवारांचं म्हणणं आहे की त्यांच्या विमानांवरती उड्डाण करण्यास बंदी तर घालायलाच पाहिजे होती, पण लीगल कारवाई VSR कंपनीवरती काय झालेली आहे, तर ती काहीच झाली नाही. त्यांचे मुद्दे आपण पुढे बघूया. साधारणपणे काल अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी रोहित पवारांनी दादांच्या शोक प्रस्तावावरती बोलताना अत्यंत भावुक झाले होते. आठवणी सांगितल्या, हमसून हमसून रडले. बरेच नेत्यांना भावना अनावर्ती झाल्या होत्या. ते सगळं आपण बघितलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून रोहित पवारांनी VSR कंपनीवरती FIR आणि गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी केली. काल अधिवेशनाचा दिवस पूर्ण झाल्यानंतर रोहित पवार हे मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला गेले आणि तिथे त्यांनी FIR VSR कंपनीच्या विरोधात नोंदवण्याचा प्रयत्न केला. रोहित पवार मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये गेले. त्यांच्यासोबत अमोल मिटकरी, संदीप क्षीरसागर आणि इतरही लोक होते. हे सर्वजण FIR नोंदवण्यासाठी गेले आणि तिथनं बाहेर आल्यानंतर प्रसार माध्यमाशी बोलताना रोहित पवारांनी सांगितलं, रोहित पवार म्हणाले की मी पोलीस स्टेशनमध्ये गेलो, त्यांनी पोलिसांना सर्व सांगितलं, लॅपटॉपवरती FIR नोंदवण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झाली होती, माझं स्टेटमेंट घेण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. तेवढ्यात तेथे ॲडिशनल DCP अधिकारी, वरिष्ठ अधिकारी आले आणि त्यांनी सरळ FIR नोंदवण्यास नकार दिला. ते म्हणाले की असा FIR आम्हाला नोंदवता येणार नाही. तिथे बाचाबाची झाली, शाब्दिक चकमक झाली. रोहित पवार अत्यंत आक्रमक झाले होते, मिटकरी अत्यंत आक्रमक झाले होते, संदीप क्षीरसागर सुद्धा आक्रमक झाले होते आणि त्यांनी त्या पोलीस अधिकाऱ्यासोबत बराच वादविवाद घातला. पण रोहित पवारांच्या मते ते अधिकारी असं म्हणाले की तुम्हाला काय करायचं आहे ते करा, कोणाकडे तक्रार करायची आहे ती करा, पण आम्ही FIR नोंदवून घेणार नाही. तुम्हाला ज्यांना सांगायचंय त्यांना तुम्ही सांगू शकता, असं रोहित पवारांचं म्हणणं आहे. त्यानंतर रोहित पवारांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की ठीक आहे, यांनी नाही FIR घेतला तर ठीक आहे, उद्या आम्ही बारामती पोलीस स्टेशनला जाऊ, जिथे ज्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ते अपघाताचं ठिकाण येतं त्या बारामती पोलीस स्टेशनला जाऊ आणि तिथे आम्ही FIR नोंदवू, असं ते म्हणाले. त्याची सद्यस्थिती मी तुम्हाला सांगणारच आहे. पण या दरम्यान, म्हणजे काल मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनची घटना ते आज बारामती पोलीस स्टेशनची घटना, या दरम्यान एक घटना घडली, ती लक्ष देण्यासारखी आहे. अचानकपणे ब्लॅक बॉक्सच्या संदर्भात एक माहिती समोर आली. ती म्हणजे बारामती पोलीस स्टेशनमध्ये अशी नोंद आहे की ब्लॅक बॉक्स हा सुस्थितीत आहे. 15 फेब्रुवारीच्या आसपास DGCA कडनं, नागरी उड्डयन मंत्रालयाकडनं हे सांगण्यात आलं होतं की ब्लॅक बॉक्स जळालाय आणि त्यातली माहिती करप्ट झालेली असण्याची शक्यता आहे, त्याला अमेरिकेत पाठवून प्रयत्न करावे लागतील की मिळते की नाही. आज म्हणतायत बारामती पोलीस स्टेशनमध्ये नोंद झालेली आहे की ब्लॅक बॉक्स सुस्थितीत आहे. काल रोहित पवारांच्या आक्रमक रवैयानंतर, FIR नोंदवण्याच्या मागणीनंतर अचानकपणे ब्लॅक बॉक्स सुस्थितीत असल्याची माहिती कसं काय समोर आली, ही प्रसार माध्यमांनी दिलेली आहे, तशी चर्चाही चालू आहे आणि याच्या बातम्या सुद्धा आलेल्या आहेत की ब्लॅक बॉक्स सुस्थितीत आहे. तर मुळात हे अचानकपणे कसं आलं, म्हणजे एखाद्या माहितीत थोडा बहुत तफावत असेल तर समजू शकतो, पण 15-16 तारखेला माहिती येते की ब्लॅक बॉक्स जळालाय, माहिती करप्ट झाली असू शकते.
आज येते की बारामती पोलीस स्टेशनमध्ये ब्लॅक बॉक्स सुस्थितीत असल्याची नोंद आहे. मग सुस्थितीत असल्याची नोंद केल्यानंतर तो जळालाय अशी कशी माहिती समोर येते? हे विचार करण्यासारखं आहे. आम्ही कोणावरती आरोप करत नाही, आम्ही आरोप प्रत्यारोपाचं बिलकुल करत नाहीये. आम्ही फक्त एखाद्या घटनेबाबत जी माहिती समोर येतात, जे बिंदू समोर येतात, ते बिंदू जोडून जे चित्र उभं राहतं तेच तुम्हाला सांगतो, त्यालाच म्हणतात विश्लेषण. त्यानंतर आज रोहित पवार आणि त्यांच्यासोबत युगेंद्र पवार हे बारामती पोलीस स्टेशनला गेले आणि त्यांनी FIR नोंदवण्याचा प्रयत्न केला. सध्या घडीला जेव्हा हा व्हिडिओ आम्ही रेकॉर्ड करतोय तेव्हा ते बारामती पोलीस स्टेशनमध्ये आहे. बाहेर येऊन त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे त्यांचं, रोहित पवारांनी, की आम्ही मागणी केलेली आहे. तिथेही शाब्दिक बाचाबाची झाली. आत्तापर्यंतची माहिती अशी आहे की बारामती पोलीस स्टेशननी सुद्धा FIR नोंदवून घेण्यास नकार दिलेला आहे. पण बारामती पोलीस स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर रोहित पवारांनी सांगितलं की त्यांनी आम्हाला वेळ मागितलाय, की आम्हाला थोडा वेळ द्या आणि त्यानंतर आपण FIRच्या प्रक्रियेचं काय करता येईल ते आम्ही तुम्हाला सांगू, असं रोहित पवारांनी सांगितलेलं आहे. बारामती पोलीस स्टेशनमध्ये प्रचंड कार्यकर्त्यांची गर्दी आहे. खूप कार्यकर्ते तिथे जमलेले आहेत. अजित दादा अमर रहे, रोहित भाई आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, अशा प्रकारच्या घोषणांनी ते पोलीस स्टेशन दणाणून सोडलेलं आहे. आणि तिथे परत एकदा रोहित पवार आणि युगेंद्र पवार आक्रमकपणे FIR नोंदवण्याचा प्रयत्न करत आहेत. रोहित पवारांनी तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलं की VSR कंपनीचे जे डायरेक्टर आहेत विजय सिंग आणि रोहित सिंग, या दोघांना आजपर्यंत एकदाही चौकशीसाठी बोलवलेलं नाहीये. जेव्हा तुम्ही जबाबदारी VSR कंपनीवर टाकता, त्याच्या डायरेक्टर्सला तुम्ही साधा सवाल जवाब करायला बोलवत नाही. ते कुठेही झालेलं नाहीये. दादांच्या घरापासून ते विमानतळापर्यंतच्या प्रवासाचं CCTV फुटेज, विमानतळावरचं एंट्री गेट पर्यंतचं CCTV फुटेज हजारो वेळेस मागितलंय, ते आतापर्यंत बाहेर आलेलं नाही. रोहित सिंग कुठेतरी अमेरिकेत बसलेला आहे, मध्ये एका दिवसासाठी काहीतरी तो येऊन गेला. विजय सिंगांना अजून बोलवलेलं नाहीये. म्हणजे व्यवस्थित तपासानुसार जे झालं पाहिजे ते अजून झालेलं नाहीये. याशिवाय रोहित पवारांनी हे सुद्धा सांगितलं आणि मागच्या पत्रकार परिषदेत सुद्धा सांगितलंय की रोहित पवारांनी स्वतः जो अभ्यास केलाय, जे संशोधन केलंय आणि त्यातनं त्यांच्या हाती जे पुरावे आलेले आहेत ते पुरावे आणि हा तपास CBI कडे द्यावा अशा आशयाचं पत्र त्यांनी अमित शहा यांना दिलेलं आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिलेलं आहे, DGCA ला सुद्धा दिलेलं आहे. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी देणं महत्वाचं होतं तिथे त्यांनी ते पुरावे आणि ते पत्र दिलंय. याबरोबरच त्यांनी अजून एक गोष्ट सांगितली आहे की मी हे जे पुरावे देतोय ते फक्त 20 ते 30% आहेत. 70% फॅक्ट्स, गोष्टी आणि पुरावे अजूनही माझ्या सोबतच आहेत. त्या मी योग्य वेळी उघड करेल. तर मित्रांनो, यात एक गोष्ट नक्कीच विचार करण्यासारखी आहे की रोहित पवार इंडिव्हिज्युअली, म्हणजे रोहित पवार हे एक आमदार आहेत, पण त्यांच्याकडे ते काही तपास यंत्रणा नाहीत, ते तपास यंत्रणेचा भाग नाहीत, त्यांना तसे अधिकार नाहीत, त्यांना तसा प्रशासकीय किंवा सरकारी सपोर्ट सुद्धा नाही. तरी सुद्धा रोहित पवारांमध्ये एवढा कॉन्फिडन्स आहे की त्यांनी पुरावे गृह मंत्रालयाला सुद्धा दिलेत. मग असा तपास त्यांनी जर केला असेल तर मग तपास यंत्रणा इतक्या गतीने आणि इतका सखोल तपास का नाही झाला आतापर्यंत? झाला असेल तर ते समोर आणतील. पण आजपर्यंत तरी रोहित पवारांच्या कॉन्फिडन्स मधनं हे दिसतंय की रोहित पवारांकडे बरेच पुरावे आहेत आणि सोबतच एक विचार सुद्धा येतो की रोहित पवारांकडे खरंच काही फॅक्ट, खळबळजनक अशी काही माहिती आहे का? कारण रोहित पवार म्हणाले की मी माझ्याकडचे पुरावे सादर करणार आहे, पण 28 फेब्रुवारीच्या दरम्यान किंवा त्याच्या अगोदरच प्राथमिक अहवाल DGCA कडनं या अपघाताचा येईल. मला तो अहवाल बघायचा आहे की यंत्रणा काय अहवाल देतात आणि त्यानंतर तो जर माझ्या फॅक्ट सोबत मॅच झाला तर ठीक आहे, नाही तर मी माझ्याकडची सगळी माहिती जनतेसमोर आणेन. तर अशा खळबळजनक वळणावरती हे सगळं प्रकरण येऊन पोहोचलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं? या बाबतीत तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये जरूर कळवा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.